नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनेश पडवळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे पशुसंवर्धन विषय तज्ञ म्हणून काम पाहतो। खरं तर 8 ते 11 जानेवारी 2026 येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अनेक विषयांचे वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहेत। खास करून पशुसंवर्धन विषयाच्या अंतर्गत जर आपण मला म्हणाल तर आपण या ठिकाणी पाहू शकता की 16 जातीच्या कोंबड्यांचा मॉल आपण या ठिकाणी उभा करतोय आणि परसबागेतील कुक्कुटपालन म्हणजे घराच्या आजूबाजूला जो काय आपलं अंगण आहे अशा ठिकाणी 5, 50, 100, 500 कोंबड्यांपर्यंतच्या ज्या कोंबड्या आपण पाळतो यामध्ये प्रामुख्याने कावेरी, गिरिराजा, सोनाली वगैरे अशा वेगवेगळ्या जातीच्या 16 जातीच्या कोंबड्यांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। यातील कावेरी जातीची जी कोंबडी आहे ही आपल्या कृषी विज्ञान केंद्राकडे आपल्याकडे त्याची हॅचरी आहे, आपल्याकडे त्याचं ब्रूडिंग युनिट म्हणजेच 1 ते 21 दिवसाच्या वयाची कोंबडीचं या ठिकाणी नर्सरी केली जाते आणि त्यानंतर आपण ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो। आपल्याकडे 21 दिवसांची, 1 महिन्याची, 2 महिन्यांची अशा कावेरी जातीची पिल्लं देखील वर्षभर शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध असतात। त्याचनंतर ज्यावेळेस आपण इथं कोंबड्यांचं युनिट करतो त्यावेळेस कोंबड्यांसाठी किंवा शेळ्यांसाठी जर आपण खाद्याचा प्रकार पाहिला तर अल्प खर्चिक जे पशुखाद्य आहे ते म्हणजे ॲझोला आणि ह्या 1 रुपयापेक्षाही कमी खर्चात तयार होणाऱ्या ॲझोलाचा डेमॉन्स्ट्रेशन आपल्या इथे आहे। आज गेल्या 4 वर्षात आपण अनेक शेतकरी बांधवांना याचं बियाणं इथून दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना हा ॲझोला देखील इथे प्रदर्शनामध्ये पाहायला येणार आहे। त्याचप्रमाणे चाऱ्यासाठी वेगवेगळी जी काही चारा पिकं आहेत त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन आहे। यामध्ये हायब्रिड नेपियर गवत आहेत, स्वीट्स गोड ज्वारी आहे, त्यानंतर मका आहे, मुरघासाची मका आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चाऱ्याचं प्रदर्शन देखील या ठिकाणी आहे। या चाऱ्याची संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांना या ठिकाणी घेता येणार आहे। त्याचसोबत यावर्षी आपण चाऱ्यासाठी एक नाविन्यपूर्ण पीक आणलेलं आहे आणि ते म्हणजे निवडुंग। आजपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की काटा असलेलं पीक म्हणजे निवडुंग, परंतु आता सध्या आपल्याकडे काटेविरहित निवडुंग म्हणजे जर आपण कधी हे निवडुंगाचं झाड जर पाहिलं तर याला बिलकुल काटे नाही आहेत, पूर्ण काटेविरहित निवडुंग आपल्याला या ठिकाणी पाहता येतं आणि ह्या निवडुंगाचं वैशिष्ट्य म्हणजे 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षापासून आपण याचे हार्वेस्टिंग सुरू करू शकतो आणि ही हार्वेस्टिंग सुरू झाली की 3ऱ्या वर्षी आपल्याला एका झाडापासून 20 किलोपेक्षाही अधिकचं चारा याच्या माध्यमातून मिळू शकतो। खरं तर आपल्या परिसरात फार मोठ्या एरियावरती डोंगराळ मारण आहे, खडकाळ जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी आपण शेती करू शकत नाही अशी जमीन आहे, अशा ठिकाणी आपण निवडुंगाची लागवड आपल्याला करता येईल। आपण या फोटोत पाहू शकता 12 ते 15 फूट उंची आणि 4 ते 5 फूट रुंदीचा घेर असलेल्या निवडुंगाची झाडं या ठिकाणी तयार होतात। यामध्ये फक्त खालची 2 ते 3 पानं ठेवून वरची पानं खुडून त्याचे छोटे छोटे काप करून आपण जनावरांना खायला घालू शकतो। हा देखील नाविन्यपूर्ण प्रयोग आपण यावर्षी करतोय। याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, बायप असेल, झाशी येथील फॉडर संशोधन केंद्र असेल, या सर्वांची मान्यता मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी किंवा आपल्या सल्लगचे संगमनेर, अकोले किंवा पारनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। गायी, शेळ्या, मेंढ्या या सर्वांसाठी आपण याचं खाद्य म्हणून वापर करू शकतो। याचबरोबर आपण ज्यावेळेस दूध व्यवसायाचा विचार करतो त्यावेळेस देशी गोवंश आधारित सेंद्रिय शेती आणि पंचगव्य निर्मिती याचा देखील छोटासा डेमो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। कृषी विज्ञान केंद्राशी संलग्न असणारे शेतकरी डॉक्टर आदेश काशीद यांचं वात्सल्य युनिक प्रॉडक्ट्स या विषयाचं यांचं जे काही कंपनी आपण सुरू करून दिलेली आहे त्याचे प्रॉडक्ट्स म्हणजे 20 गुंठे जमीन असणारा शेतकरी 4 ते 7 गायी पाळून महिन्याला 80 ते 90 हजार रुपयाचं टोटल इन्कम आणि त्याच्यातून 50 ते 60 हजाराचा प्रॉफिट कशा पद्धतीने घेऊ शकतो अशी चांगली स्टोरी जर आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद। आज आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी तयार झालेली आहेत आणि मत्स्यपालनाचं मार्गदर्शन आपण अनेक वर्ष झालं शेतकरी बांधवांना करतो आणि याच संदर्भातून एकाच तळ्यामध्ये खाली आपण मासे पाळतोय, त्याच्यावरती तराफा बनवून आपण त्या ठिकाणी कोंबड्यांच्या पिंजऱ्यात कोंबड्या देखील पाळतो आणि अशा पद्धतीचा एकात्मिक शेतीचा प्रयोग म्हणजे खाली मासे आहेत, वरती कोंबड्या आहेत, कोंबड्यांची विष्ठा खाली पडली की माशांना त्याच्यातनं खाद्य मिळतं आणि त्या पाण्यात कोंबड्यांची विष्ठा पडल्यामुळे ते पाणी अजून न्यूट्रिएंट रिच होतं आणि अशा पद्धतीचा सक्सेस असणारा एक चांगला प्रयोग आपण यावेळेस या निमित्ताने शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.